हा बाजूचा व्हिडिओ बघा. रस्त्यावर आहे सर, तुमच्या याच्यात कार्यक्रम झाला होते का? नाही तर होत नाही. चला चला तेच बघितला व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये हे आहे की मातंग समाजातील काही लोकांनी झेंडा लावला, तिथल्या पोलीस प्रशासनाने तो झेंडा उपडला. आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राभर साजरी केली जाते. पण माझं मत एकच आहे की माझ्या बौद्ध बांधवांनी याच्यात पडू नये, कारण हे आरक्षाची चाले असू शकते, कारण हे कट्टर हिंदू आहे. यांच्या नादी लागू नका, कारण याचे झगडे आणि आपल्या अंगावर आणू नका, हे माझं मत आहे. कारण मी अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की मातंग समाजाला मदत करा, तिथला तो झेंडा उखाडलेला आहे. पण मला तिथं एक गोष्ट दिसली त्या व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल रिटर्न बघून घ्या. तर तिथे एक विहार आहे, एक बौद्ध विहार आहे, बौद्ध तीर्थस्थळ आहे. त्या बाजूनं झेंडा रोवलेला दिसते तुम्हाला, बघा नाही तर त्या कारणामुळं तुम्ही याच्यात काही पडू नका. जे पोलीस प्रशासन करायचे ते करेल, कळलं का? कारण आपले दीपक केदार हे तुम्हाला माहीत आहे, ते जात नाही पात नाही पात. तो माणूस जिथं शोषित पीडित वंचित समाजावर अत्याचार होतो जाऊन पडतो. पण तुम्हालाही माहीत आहे, एका मातंग समाजानं वक्तव्य केलं होतं का आम्ही तुम्हाला काय बोलावत नाही, आमच्या गांडीत दम आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. तुम्हाला माहीत आहे. माझ्या चॅनलवर व्हिडिओ असून बघून घ्या तुम्ही, तुम्हाला पाहायचं असं तर बघू शकता. त्या कारणामुळं त्याच्या नादी काही लागू नका, कारण ती जागा कुठली आहे काय आहे आपल्याला माहीत नाही. पण तिथे एक बौद्ध विहार दिसून राहिलेला आहे, नाही तर बघायचं असं बघून घ्या पूर्ण तो. आणि तो झेंडा उखाडलेला आहे. तिथल्या पोलीस प्रशासनाने तिथं स्थळी पोहोचलेले आहे. तिथं पोलीस लोक आलेले आहे, लोक तिथं शूट करून राहिले, तिथं सगळेच पोलीस ऑफिसर आलेले आहे. आणि ही घटना महाराष्ट्रातली आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे, तर आता आपण मदतीला जाऊ नये. आता बघूया RSS मदतीला येते की कुठला हिंदू समाज मदतीला येते यांच्या, आता बघूया. कारण आपल्याला दिसणार ना यांच्या मदतीला कोण धावते, बौद्ध समाज धावतो की हिंदू समाज धावतो, तो RSSचे लोक धावते. कारण तुम्हालाही माहीत आहे ना, त्यांनी अगोदरच आपल्याला बोललेले आहे ह्या पद्धतीनं, त्यांच्या लोकांनी बोललेले आहे की गांडीत दम आहे आमच्या, आम्ही तुम्हाला बोलावत नाही. त्या कारणामुळं आपण काही जाऊ नये तिथं तोंड मारण्यासाठी. आता कारण मी एक व्हिडिओ बनवला होता, आता म्हणजे आजचा व्हिडिओ बनवला होता मी ह्या घटनेसाठी. तर माझ्या भीमसैनिक, माझ्या आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनी मला समजून सांगितलं की युवराज तू यांच्या नादी लागू नकोस, यांना सांगू नको आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना की तुम्ही तिथं जा म्हणून आणि दखल घ्या. कारण कसं युवराज तुझं मन खूप मोठं आहे, अशा पद्धतीनं मला ते बोलले. पण ते आपले लोक नाही आहे. पण काय करावं, आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवाद केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्याच्या जो शोषित पीडित वंचित समाज असन, त्याच्यावर अत्याचार होत असन, तिथं धावून पळा, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. त्या कारणामुळे मी तो व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला वाटत असेल खोटं तर चॅनलवरती आहे माझ्या, बघू शकता तुम्ही. आणि सांगतो की जिथं ते झेंडा लावत आहे तिथं मला असं वाटत आहे की तिथं एक विहाराची जागा आहे. त्या विहाराच्या जागेमध्ये झेंडा लावत आहे, मला असं दिसून राहिलं. तुम्हाला बघायचं असेल तो रिटर्न व्हिडिओ बघा आपला हा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तो व्हिडिओमध्ये की तुम्हाला तिथं बाजूने विहार दिसत आहे आणि विहाराच्या बाजूला तो झेंडा लावलेला दिसत आहे. त्या कारणामुळे तिथल्या पोलीस प्रशासनाने तो झेंडा काढला असेल. कारण हा RSSचा डाव असू शकतो, बरोबर नाही काय? RSSचा डाव असू शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे RSSचे 2 तबले वाजवतो, तो कोणीच कोणाचा नाही आहे. त्या कारणामुळे हे RSSचे याच्यात काही पिल्ले आहे, तर त्यांनी म्हणा की तुमची जे प्रॉब्लेम आहे तुम्ही सॉल्व्ह करा, आमचा जय भीमवाला कधी कोणी धावून येणार पण नाही, हे माझं मत आहे. आणि माझ्या आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना हात जोडून विनंती करतो, भाऊ याच्यामध्ये पडू नका, यांच्या कुठल्याही घटनेमध्ये जाऊ नका, यांच्या आई बहिणीवर कोणीही अत्याचार करत जाऊ नका. कारण काय आहे की आपण ठेका घेतला नाही आहे. कारण तुम्हाला माहित आहे हे तोंडवरून बोलत असतात, आम्ही बोलावत नाही तुम्हाला प्रशंसेसाठी आणि तुम्ही पब्लिकलीसाठी तुम्ही आणि तुम्हाला व्हायरल होण्यासाठी, तुम्ही ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्ही आमच्यापाशी येता, आम्ही तुम्हाला बोलावत नाही, अशा पद्धतीचे वक्तव्य त्या लोक करतात. त्या कारणामुळं आपण जायचं नाही. ते त्यांना जे काय करायचं तर करू द्या. कोणचा RSSचा भडवा येतं का कोण येतं काय नाही, ते जाऊ द्या, देव जाणे. पण गोष्ट काय आहे, कोणीही पळू नका. कारण ते विहाराची जागा दिसत आहे मला, तिथं बुद्ध विहार आहे, एक बौद्ध स्थळ आहे.
आणि तिथली जागेमध्ये ते मातंग समाजातील काही लोक तिथे झेंडा लावत होते आणि त्याने झेंडा लावलाय होता, पण तिथल्या पोलीस प्रशासनाने तो झेंडा काढलेला आहे. त्या कारणामुळे मी तुम्हाला एकच सांगतो की मला ही माहिती अधुरी आहे की काय आहे मला ठाऊक नाही. तुम्हाला हे माहिती पूर्ण माहिती असेल तर मला कमेंट करून पूर्ण कळवा. कारण कसं हे जो झेंडा आहे त्याची माहिती मला पूर्ण हवी आहे. कारण कसं आहे की मला अधुरे ज्ञान मला आवडत नाही. त्या कारणामुळे मला फक्त व्हिडिओमध्ये ते दिसून राहिलो आहे, तर्क लढवलेला आहे की ते जागा विहाराची असू शकते किंवा एखादी ग्रामपंचायतची असू शकते. पण गोष्ट काय आहे की तिथं बाजूने एक विहार आहे, बौद्ध स्थळ आहे. त्या कारणामुळं हे जागा कुठली आहे काय आहे सेकंड व्हिडिओ आल्यावर आपल्याला माहीत पडणार. तर कोणाला माहीत आहे का की ही जागा जे झेंडा लावून राहिले हे जागा कोणाची आहे? का आपल्या बौद्ध विहाराची जागा आहे की कोणाची आहे? का तिथल्या पोलीस लोकांनी झेंडा लावू का दिला नाही? कारण नेमकं कारण काय आहे की कोणाच्या जागेच्या मालकीवर आहे? बौद्ध विहाराच्या मालकीवर आहे की अदर ग्रामपंचायतच्या मालकीवर आहे? कोणीही दखल देऊ नका हे माझं मत आहे. कारण मी थकलो आता. पंप मारू बघू शकता तुम्ही, पंप मारून राहिलो तुम्ही. हे बघा पाणी आलं आहे, डोबरे साच दिसते तुम्हाला. शेतात आहे मी. मोबाईल पडला होता भावांनो, पडला होता. शेतात आहे मी. हे बघा बघितलं ना, बघा पाणी गिनी साचलं आहे एवढं मोठं. हे पंप आहे. सकाळपासून आलो, 7 वाजतापासून आलो, आता 5 वाजले. तर विचार करा तुम्ही, पाटकाळ दुखून झालं. 22 टाक्या मारल्या, 22 ग्लॅशियर चालू आहे टाकणं वावरात. ग्लॅशियर मारणं चालू आहे, तणकट बम आलेला आहे. त्या कारणामुळं माझ्या भावांनो कोणाच्या नादी लागू नका. हा मातंग समाज कोणीच कोणाचा नाही आहे, बातच विसरतात. त्या कारणामुळं माझ्या भावांनो जय भीम, जय शिवराय, जय अण्णाभाऊ साठे.